एकदा DNA आणि PCR भांडण झालं. PCR पॉलिमरेज चेन रिॲक्शन बरोबर. तर DNA आणि PCRचं भांडण झालं. DNA PCRला म्हटला, अरे यार मित्रा, मला जरा शांत सोडतो का, मला थोडं निवांत राहायचं आहे. PCR म्हटला, अजिबात नाही, मी आज तुला मल्टिप्लाय केल्याशिवाय सोडणारच नाही. तुम्ही विचार करत असाल नेमकं चाललं काय, तर काय चाललंय समजून सांगतो. PCR बद्दल ऐकलंय तुम्ही? हो, बायोटेक्नॉलॉजी चॅप्टर PCR पॉलिमरेज चेन रिॲक्शन कोणी शोधली? कॅरी मोलिस नावाचा शास्त्रज्ञ होता. 1985 मध्ये त्यांनी ही टेक्निक शोधली. यात काय करतो आपण? यात आपण जीनचं क्लोनिंग करतो किंवा जीनचं ॲप्लिफिकेशन करतो. म्हणजे समजा तुम्हाला DNAची एक कॉपी असेल आणि त्याच्या मल्टिपल कॉपीज हव्या असतील तर तुम्हाला PCR मदत करतं. तर या संदर्भातच एक क्वेश्चन MST CT 2025 मध्ये आला होता. क्वेश्चन असा होता की व्हॉट इज द टाइम ड्युरेशन रिक्वायर्ड फॉर कम्प्लिशन ऑफ 1 PCR सायकल. म्हणजे काय, तर सपोज तुमच्याकडे हा DNA आहे आणि तुम्ही जर एक सायकल कंप्लीट केली तर DNAच्या तुमच्याकडे 2 कॉपीज राहतील. ओके, सो ही जी पूर्ण सायकल आहे हिला कंप्लीट व्हायला PCRला किती वेळ लागतो? तुम्हाला माहिती आहे याचं उत्तर आहे 3 to 4 मिनिट्स. ओके, 3 ते 4 मिनिटांमध्ये ही संपूर्ण सायकल कंप्लीट होते. यामध्ये 3 स्टेप्स असतात. पहिली स्टेप असते हीट डिनॅच्युरेशन. ओके, दुसरी स्टेप असते बेटा ॲनेलिंग आणि तिसरी स्टेप असते प्रायमरचं एक्सटेन्शन. ओके, प्रत्येक स्टेपसाठी एक स्पेसिफिक टेम्परेचर असतं. टेम्परेचर किती असतं हे तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये टाकणार आहे. आणि ही जी सायकल आहे अशी किती वेळेस रिपीट केली जाते? जवळपास 20 ते 30 वेळेस ही सायकल त्या ठिकाणी रिपीट केली जाते. म्हणजे तुम्हाला DNAच्या किती कॉपीज मिळतात? 2n कॉपीज मिळतात. ओके, म्हणजे n हा जो नंबर आहे हा n नंबर म्हणजे नंबर ऑफ सायकल्स, तुम्ही किती वेळेस सायकल केल्या. सपोज एकदा केला असेल तर n च्या ठिकाणी 1 पुट केलं तर उत्तर काय येईल? 2. दोनदा केला असेल तर 2 किती उत्तर येईल? 4. तीनदा केला असेल तर 2 म्हणजे 8. मला माहिती आहे तुम्हाला क्वेश्चन समजलाय, PCR समजलाय, जोक पण कळालाय. लगेच आपलं चॅनल काय करून टाका, सबस्क्राईब करा. अशाच पद्धतीने जर तुम्हाला MCQ सॉल्व करायचे असतील, MST CT ची तयारी करायची असेल तर माझा MST CT साठी एक स्वतंत्र क्रॅश कोर्स मी दरवर्षी घेत असतो. यावर्षी 2026 साठी मी जो क्रॅश कोर्स घेणार आहे ज्यामध्ये तुमची चॅप्टर वाईज MCQ ची प्रॅक्टिस घेणार आहे, त्यासोबतच MST CT चे संपूर्ण थेरी बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत मी त्यामध्ये ऑलरेडी कव्हर केलेली आहे. तुम्ही लगेच जाऊन तयारी सुरू करू शकता. त्यासोबतच प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स 2022, 23, 24, 25 चे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स ऑलरेडी त्याच्यामध्ये आपण सोडवलेले आहेत. आणि आता तुमची MCQ ची प्रॅक्टिस लाईव्ह सुद्धा मी त्या कोर्समध्ये सुरू करतो आहे. PDF नोट्स तुम्हाला प्रत्येक चॅप्टरच्या मिळून जातील. आणि हे सगळं झाल्यानंतर MST CTच्या ज्या फायनल टेस्ट आहेत, मॉक टेस्ट, याही तुम्हाला त्याच्यामध्ये सोडवायला मिळतील. कोर्स आवडला आहे, जॉईन करायचा आहे, लगेच मला या नंबरवरती हाय करा. मी तुम्हाला आपल्या कोर्सेसच्या लिंक्स टाकतो. त्यासोबतच फ्री स्टडी मटेरियलसुद्धा तुम्हाला माझ्या ॲप्लिकेशनवर भेटून जाईल, तेही तुम्हाला बघता येईल. आपला हा व्हिडिओ आवडला असेल, क्वेश्चन समजला असेल तर नक्की लाईक करा. जर तुम्ही यूट्यूबला बघत असाल सबस्क्राईब करा. इन्स्टाला असाल तर फॉलो करा. तुमच्या MST CT साठी माझ्या बाजूने तुम्हाला ऑल द बेस्ट.